नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपल्याला असा पदार्थ बनवायचे बघा. त्यामध्ये लोह, आपल्याला त्यातून लोह मिळतं, रक्ताचं प्रमाण वाढतं आणि उन्हाळ्यामध्ये किंवा हर एक ऋतूत बघा 10 दिवसातून करून खा तुम्ही. छान अशी म्हणजे आपल्याला पौष्टिक काहीतरी मिळतं त्या भाजीपासून. तर अशी आपण भाजी बनवायची. ती ओळखा पाव कोणती, तर आपल्याला हुलग्याची भाजी बनवायची. आज मोड आलेले मस्त हुलगे असे, त्यामुळं कॅल्शियम लोह वाढतं, आपलं रक्त पण वाढतं. त्यासाठी करायची आपल्याला हुलग्याची भाजी. पहिल्या काळी लोक आजारी असले तर हुलगे करून खायचे. तर चला, त्यासाठी काय काय लागते आपण पाहूयात. तर इथे बघा, मोड आलेले हुलगे आणलेले आहेत आपण. आणि मी आज रेडीमेड बाजारातून आणले. मी घरीच मोड आलेले म्हणजे हुलगे भिजून बांधते, पण आज अचानक ठरल्यामुळं तर त्याच्यामध्ये आपण थोडं चवीला मीठ टाकायचंय. आणि कुकरला 1-3 शिट्ट्या करून घ्यायच्यात बघा. कुकरला 3 शिट्ट्या करून घेऊ, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. बघा, इथं मी थोडंसं मीठ टाकते, अगदी जेवढं शिजताना मीठ लागतं ना तेवढंच टाकते. आणि आपण आता कुकरला लावून देऊ आणि 3 शिट्ट्या करून घेऊ, तोपर्यंत आपण मसाल्याचं बघूयात. तरी ते बघा, आपण चवीनुसार माझ्याकडं वाळलेल्या मिरच्या नाही, त्यामुळे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, आपली घरी बनवून ठेवलेली आहे ती. इथे चवीनुसार मीठ, कारण आपण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे शिजवताना. लसूण घेतलाय. आणि आपल्याला किती प्रमाणात भाजी करायची त्या प्रमाणात मी शेंगदाणे घेतलेत, मस्त असे खरपूस भाजून घेतलेत. आता हे आपण सगळं मिक्सरला एकत्र वाटून घेऊयात. मस्त तुम्हाला रक्तवाढीसाठी नक्की खात जा तुम्ही हुलग्याची भाजी, फार मस्त होते आणि पौष्टिक पण खूप असते बघा. तर चला, तर इथे बघा, आपण खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेत, ते टाकूयात. लसूण आणि मिरची. आपला कुकरचा आवाज येतोय बघा, थोडासा इग्नोर करा कुकरचा आवाज, कारण आपण हुलगे लावलेले आहेत कुकरला, त्यामुळे आवाज तर येणारच थोडासा. आणि मीठ आपण नंतर टाकूया चवीनुसार. मिक्सरमध्ये वाटायचं नाही, मीठ वाटल्याने मिक्सरचं भांडं पण खराब होतं बघा. तर आता आपण हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घेऊ. तरी ते बघा, आपले हुलगे मस्त असे शिजलेत. आता आपण कढई तापत ठेवलेली आहे. प्रथम हुलगे टाकायचे बघा. आपल्याला काय अशी फोडणी वगैरे काही द्यायचं नाही. तरी ते बघा, आपण मसाल्यात पाणी टाकून घेतलं थोडंसं. आणि आता मसाला सगळा टाकून द्यायचा आहे. आणि आपल्या घरात आपण किती मेंबरसाठी भाजी केली त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाका त्यामध्ये. आणि हुलगे खाल्लेले मी मगाशी पण सांगितलं बघा, लोह आणि कॅल्शियम मिळतं आणि रक्त वाढायला पण मदत होते हुलग्यापासून. तर नेहमी ही भाजी करून खात जा. आणि साधी सोपी रेसिपी आणि गावरान पद्धतीची रेसिपी बघा ही. जास्त काही मसाले घालायचे नाही त्याला. तर आता आपण किती प्रमाणात पाणी टाकायचे ते टाकून चवीनुसार मीठ टाकूयात. आपण मीठ म्हणजे शिजायला टाकताना पण मीठ टाकलं होतं. आता अगदी थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला बघा. आणि आता आपण वरून तेल टाकायचंय बघा आपल्याला. तर आपल्याला इथं तुम्हाला जसं ज्या प्रमाणात आवडतं त्या प्रमाणात वरून तेल टाकायचंय आपल्याला. आणि मस्त अशी आपण भाजी उकळून देऊयात आणि मग कोथिंबीर टाकू. तर बघा कशी दिसते भाजी आपली. मुलग्याची अगदी गावरान पद्धतीची भाजी आहे. आणि नेहमी करत जा. लहान मुलांना नुसती उसळ करून दिली तरी खातात बघा लहान मुलं, मीठ टाकून अगदी खातात आवडीने. तरी आपली भाजी शिजलेली आहे. तर आपण टाकू वरून कोथिंबीर. आणि आपली भाजी झाली रेडी. आता कशी वाटते आपली रेसिपी मला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.